मुख्य निवडणूक आयुक्तांकडे आमच्या अर्जाबद्दल बैठक झाली। त्यासाठी मी आणि खासदार अनिल देसाई आम्ही दोघे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने उपस्थित होतो। आमची मुख्य मागणी ही होती की निवडणूक आयोगानं जो निकाल दिला होता पक्षाचं नाव आणि चिन्हाबद्दल, ते आमच्या बाबतीत दिलेला निर्णय जे धनुष्यबाण आणि शिवसेना हे नाव शिंदे गटाला दिलं याला आमचा तीव्र आक्षेप होता। आणि आम्हाला दिलेलं नाव, खरं तर शिवसेना हे नाव मातोश्री इथून कारभार करणाऱ्या उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनाच देणं आवश्यक होतं आणि धनुष्यबाण चिन्हसुद्धा याच मूळ पक्षाकडे राहणं आवश्यक होतं। ही आमची भावना असल्यामुळे निवडणूक आयोगाच्या त्या निर्णयाविरुद्ध आम्ही सर्वोच्च न्यायालयामध्ये अर्ज केला। त्या ठिकाणी तो प्रलंबित आहे, त्याची सुनावणी होईल, निकाल लागेल। पण तोपर्यंत लोकसभा निवडणुका होऊन गेल्या आणि आता विधानसभेच्या निवडणुका जवळ येऊन ठेपलेल्या आहेत। अशा वेळेला आमच्याकडे पक्षाच्या नोंदणीबद्दल आणि पक्षाचे एकंदर जो कारभार चालतो त्याच्याबद्दल, खास करून पक्षाचे हितचिंतक जी मदत करत असतात त्याबद्दलचा स्पष्ट निर्देश किंवा निर्णय निवडणूक आयोगाकडून अपेक्षित होता, तो आम्हाला मिळाला नव्हता। तो निर्णय द्यावा अशी आम्ही विनंती केली आणि आज आजच्या बैठकीमध्ये माननीय मुख्य निवडणूक आयुक्तांनी ती आमची विनंती मान्य केलेली आहे। आणि आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्या पक्षाच्या नावाचं खातं उघडणं आणि त्याला सर्व जे काही करांमध्ये, आयकरामध्ये जी काही सूट वगैरे असते त्या सर्व राजकीय पक्षांना मिळतात, त्या सवलती आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाला मिळणार। सर्वोच्च न्यायालयातलं प्रलंबित प्रकरण, त्याचा निकाल जेव्हा लागेल तेव्हा त्याचा अंतिम निर्णय होईल। परंतु तोपर्यंत ह्या सवलती आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाला देण्याबाबतीत ज्या स्पष्ट सूचना नव्हत्या ते आजच त्या सूचना तशा देण्याचं त्यांनी मान्य केलेलं आहे। आम्ही माननीय मुख्य निवडणूक आयुक्ताचं या बाबतीत त्यांना धन्यवाद देतो। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।